श्री राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण 9th स्टँडर्डचा अल्जेब्रा प्रॅक्टिस सेट फर्स्ट आहे 1.1 त्याचा फक्त आज बेसिक कन्सेप्ट घेणार आहोत, कारण की सेट्स कशाला म्हणतात, सेट ओळखायचं कसं। तर आता बघा, सेट्स मध्ये पूर्ण चॅप्टर मध्ये कुठले कुठले टॉपिक येणार आहेत ते पहिले आपण अंडरस्टँड करून घ्यायचे। सेट्स इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सेट्स म्हणजे सेटचे प्रकार कुठले कुठले आहेत, वेन डायग्राम, इक्वल सेट, सबसेट, नंतर युनिव्हर्सल सेट, इंट्रोडक्शन अँड युनियन ऑफ सेट्स, नंतर लास्ट आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट। आता पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत। तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपला बेसिक कन्सेप्ट असणार आहे, कारण तुम्ही जर सेट्स तुम्हाला आज व्यवस्थित समजलं तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 व्यवस्थित करू शकता। त्याच्यामुळे आता याच्यानंतरचं जे पण मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट लिहून देईन तुम्ही राईट डाऊन करून घ्या। आता हेच करून टाकू आपण। सगळ्यांनी नोटबुक काढून घ्या बरं। आता पाहायचं आपल्याला सेट्स। सेट्स म्हणजे काय, collection of well defined object हे तुम्हाला समजण्यासाठी लिहून देते मी। well defined object is called as set। आता बघा तुम्ही, इथे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या। आता याच्यात आपल्याला विचारलं काय, अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट। सेट म्हणजे काय, एक कलेक्शन असतं ज्याच्यामध्ये वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असतात। आता वेल डिफाइंड तुम्ही कशाला म्हणणार, तर लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित। आता एक्स वाय झेड आपण एक नंबर हे घेऊन घेऊ, सेट ए। आपण याला काय म्हणायचं, सेट ए। आता जे पण लिहायचं आपल्याला ते कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचं आहे, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट। आता वेल डिफाइन जर समजावायचं आहे तुम्हाला, तर आता लक्ष द्या, जर मी तुम्हाला बोलली डेज ऑफ वीक, एका आठवड्यामध्ये कुठले कुठले वार येतात, तर आता मी ही गोष्ट तुम्हाला विचारली, ए ला विचारली तर काय लिहिणार तो, संडे, मंडे, नंतर ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, नंतर काय येणार परत संडे। परत हीच गोष्ट मी बी ला पण विचारते। आता बी हे तुम्ही पर्सन समजून घ्या, टीचर समजून घ्या, कोणी पण एक्स वाय झेड कोणी पण, बी ला पण मी हीच गोष्ट विचारली ॲज इट इज, की एका आठवड्यात कुठले कुठले वार असतात, तर तो काय सांगेल मला, संडे, मंडे, ट्यूसडे, ॲज इट इज हेच तुम्हाला आन्सर देणार आहे, बरोबर। आता हीच गोष्ट मी परत सी ला पण विचारली, एक्स वाय झेड, तर हेच काय सांगणार तुम्हाला, ॲज इट इज सांगणार, त्याच्यात काही चेंज करणार अजिबात नाही। तर याचा अर्थ याच्यात तुम्हाला काय कळलं, वेल डिफाइंड म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुम्ही पूर्ण युनिवर्स मध्ये पूर्ण इथे बाहेर आपल्या देशात बाहेरच्या देशात कुठे पण विचारली तरी तीच यायला पाहिजे, त्याला आपण काय बोलतो, वेल डिफाइंड ऑब्जेक्ट। जसे की मी आता ही गोष्ट तुम्हाला विचारली, मोठ्या मुलाला विचारली, लहानला विचारली, कोणाला पण विचारलं, आठवड्यातल्या वारांची नावं काय, तर तुम्ही काय सांगणार, संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे। याच्यामध्ये कोणी एक्स्ट्रा ऍड करेल का, नाही। आता हीच गोष्ट आफ्रिकेमध्ये विचारली, युएसए मध्ये विचारली, तर तो पण व्यक्ती असंच सांगणार आहे। याचा अर्थ एखाद्या क्वेश्चन मध्ये त्याचं आन्सर चेंज होत नाही, त्याला आपण वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असं म्हणतो। कळलं तुम्हाला ही गोष्ट, तर ज्या ठिकाणी हा वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असतो त्याला आपण सेट म्हणायचं, समजलं तुम्हाला। आता सेट कुठले कुठले असतात तरी कुठले कुठले नसतात, आपण ते चेक करून घेऊ। तुम्हाला हे कळत असेल याच्यावरून, जर एखादं उत्तर सगळ्या लोकांचं सारखंच येत असेल तर आपण त्याला सेट म्हणू शकतो। आणि सेट का म्हणू शकतो, कारण ते वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असतो, म्हणून आपण त्याला सेट म्हणू शकतो। आता पुढे बघू आपण कुठले कुठले सेट असतात आणि कुठले कुठले नसू शकतात। जर तुम्हाला असं सेटचे एक्झाम्पल जर आठवत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये फटाफट कमेंट करून सांगा। आता बघा, जर मी एक्स वाय झेड विचारलं
डेज, जर मी विचारलं डेज ऑफ वीक, हेच घेऊ आपण जे मी आधी आता घेतलं. नंतर मंथ्स इन अ इयर, थर्ड आहे. अजून तुम्हाला आठवत असेल तुम्ही मला सांगा, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. आता बघा, फर्स्ट 10 काउंटिंग, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. याचा अर्थ काय? फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स म्हणजे जर तुम्हाला मी विचारलं फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, तुम्ही मला काय सांगणार? एक सेट कर्ली ब्रॅकेट, याच्यामध्ये पहिले 10 नंबर तुम्ही लिहून देणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता हे जे नंबर आहेत हे कोणाला जरी विचारले फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, तर तो व्यक्ती हीच गोष्ट सांगणार आहे, आन्सर चेंज होणार नाही. तर याचा अर्थ आपला फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स काय असणार आहे? सेट असणार आहे. आता लास्ट वन एक पाहून घेऊ आपण. फर्स्ट काउंटिंग नंबर झाला, आपण हे इरेज करून टाकते. आपल्याला स्पेस रे म्हणजे लिहायला येते. नंतरचा आहे ब्रेव, म्हणजे समजा ब्रेव किंवा इंटेलिजंट. इंटेलिजंट स्टुडंट in a class. आता इथे लक्ष द्या, इंटेलिजंट स्टुडंट इन द क्लास. आता तुम्ही याच्यामध्ये सांगा कुठली लाईन ही सेट आहे आणि कुठली लाईन ही सेट नाहीये. डेज ऑफ वीक, आता एका आठवड्यामध्ये किती कोणते कोणते वार असतात, किती असतात, हे जर मी विचारलं तर सगळे एकच उत्तर देणार आहे. म्हणजे हे आपण काय सांगू शकतो? वेल डिफाइंड ऑब्जेक्ट, म्हणजे ही पहिली लाईन काय आपल्याला सॅटिस्फाय करते? सेट्स आहे, राईट. मंथ्स इन अ इयर, जर एका वर्षात किती महिने असतात हे आपण विचारलं तुम्हाला तर एकच आन्सर येणार आहे. म्हणजे ही लाईन आपल्याला काय दर्शवते? सेट्स दर्शवते, म्हणून आम्ही टिक मारली. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर, पहिले 10 नंबर जर तुम्हाला विचारले तर कोणाला जरी विचारले तर 11 पासून तर स्टार्ट करणार नाही, 20 पासून तर स्टार्ट करणार नाही, 1 to 10 असं स्टार्ट करणार आहे. म्हणून हा पण काय झाला आपला सेट्स. आणि लास्ट लाईन बघा तुम्ही आता, इंटेलिजंट स्टुडंट इन द क्लास. जर समजा एक क्लास आहे आपला, त्यामध्ये एक मॅम आहे समजून घ्या, बी पण एक टीचर आहे, सी पण एक टीचर आहे. तर ए जे टीचर आहे त्यांच्या नजरेत कुणी दुसरा एखादा मुलगा असेल, समजा ए मॅम आहे त्याच्या नजरेत समजा सात्विक नावाचा मुलगा आहे, तो इंटेलिजंट आहे, बरोबर. तर समजा बी नावाचा जे टीचर आहे तिच्या नजरेत कुणी दुसरा मुलगा असेल, समजा सक्षम असेल, तर प्रत्येक मॅडमच्या नजरेत प्रत्येक मुलगा हा वेगवेगळा असतो. म्हणजे हुशार वेगळे वेगळे असतात. असं असतं का सगळे टीचरांना एकच मुलगा हुशार वाटत असेल? असं नसू शकतं. समजा ए मॅम ही सायन्स शिकवत असेल, बरोबर, सायन्स मॅथ्स कुठला पण एक सब्जेक्ट घेऊन आपण. ए जे टीचर ती सायन्स शिकवत असेल, नंतर बी टीचर आहे ती मॅथ्स शिकवत असेल, नंतर सी टीचर आहे ती इंग्लिश शिकवत असेल. तर जसं मी तुम्हाला बोलली, ए नावाची टीचर आहे तिला क्लासमध्ये जर स्टुडंट एखादा सात्विक नावाचा मुलगा आहे तो तिला इंटेलिजंट वाटत असेल, नंतर मॅथची टीचर असेल तिला सक्षम इंटेलिजंट वाटत असेल, समजा इंग्लिश टीचर असेल तिला कोणी दुसरं इंटेलिजंट वाटत असेल, तर मग ही जी लाईन आहे ती सेटला सॅटिस्फाय करते का? तर अजिबात नाही. याच्यामध्ये प्रत्येक मॅडमांचं उत्तर हे वेगळं असणार आहे, म्हणून ही लाईन सेट्स दर्शवत नाही. जी गोष्ट एखादीच्या समजा क्वेश्चन असेल, जर त्याचं उत्तर परत परत वेगवेगळं येत असेल तर तो आपला सेट नसतो. ज्याचं उत्तर एकच येत असेल तरच आपण त्याला सेट्स म्हणत असतो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, आन्सर आपला काय पाहिजे? वेल डिफाइंड पाहिजे. वेल डिफाइंडचा अर्थ असतो की पूर्ण पृथ्वीवर आन्सर एकच आलं पाहिजे. आता याच्यामध्ये इंटेलिजंट स्टुडंट इन द क्लास, एका वर्गात प्रत्येक मॅडमांच्या नजरेत वेगवेगळा विद्यार्थी हा इंटेलिजंट असू शकतो, म्हणून हे आन्सर आपलं एकच असू शकत नाही. म्हणून हे काय झालं? आपला सेट्स नाही. हे
तुम्हाला पूर्ण व्यवस्थित कळलं असेल सेट्स कशाला म्हणतात, सेट्स कसं असतं. आता बघा दुसरी गोष्ट काय आहे, हे इरेज करून टाकते मी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आपण त्याला डिनोट कसं करायचं ते पण पाहूया, नंतर राईट डाऊन कसं करायचं, रीड कसं करायचं ते पण पूर्ण याच लेक्चर मध्ये समजून घ्यायचं तुम्हाला. बघा आता we denote sets by capital letters. आता लक्ष द्या, आपण सेटला कुठल्या लेटरने डिनोट करतो, ए बी सी एक्स कुठले पण नंबर असू शकतात, लेटर असू शकतात. तर बी डिनोट सेट्स बाय कॅपिटल लेटर्स म्हणजे आपण सेटला कशाने डिनोट करायचं, कॅपिटल लेटर्सनेच डिनोट करायचं. एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. जर मला इथे कुठला पण सेट लिहायचा आहे तर मी असा कॅपिटल ए लिहिणार इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, म्हणजे एक्स वाय झेड आपल्याला जे पण लिहायचे आहे ते अल्फाबेट लिहायचे, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे आपल्याला सेट जर डिनोट करायचा आहे तर तो कॅपिटल मध्येच डिनोट करायचा. असा स्मॉल ए आपण काढू शकत नाही. जर तुम्ही असं एक्झाम मध्ये लिहिलं तर तुम्हाला आन्सर राईट असून सुद्धा मार्क्स 0 भेटेल. म्हणून लक्षात ठेवा सेट्स लिहिताना कॅपिटल ए मध्येच लिहायचा. आता पुढचं पाहूया आपण. हे मध्ये जे असतात त्याला आपण काय म्हणायचं, नंबर असो अल्फाबेट असो जे पण काय असेल ते. The element of set, the element of set are the element of sets are represented by small letters. म्हणजे आता लक्षात ठेवा तुम्ही एलिमेंट्स आपण कशाला म्हणायचे याच्यात, जसे की सेट ए लिहिला इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. आता याच्यामध्ये जे एलिमेंट आहे ते एलिमेंट आपण कशाला म्हणायचं, ए बी सी डी अजून सपोज एक्स वाय झेड आपण घेऊन घेऊ. आता इथे लक्ष द्या, याला काय म्हणणार आपण, सेट इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हे जे अल्फाबेट असतात किंवा इथे नंबर पण असू शकतील तर याला काय बोलायचं आपण, एलिमेंट्स. आपण या कर्ली ब्रॅकेटचे मधले जे नंबर असतात किंवा अल्फाबेट असतात त्यांना एलिमेंट असं म्हणतो. लक्षात ठेवायचं, याला काय बोलतो आपण, सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हे जे मध्ये असतात मग ते अल्फाबेट असू शकतात नाही तर नंबर असू शकतात, त्या सगळ्यांना आपण एलिमेंटच म्हणायचं. आता पुढची गोष्ट लिहायचं कसं आपण ते पाहून घेऊ. एक्स हे जे साईड याला आपण बोलतो बिलॉंग्स टू, एक्स बिलॉंग्स टू ए. जसे की इज इक्वल टू एक्स belongs to A or X is an element of A. आता इथे लक्ष द्या, आपण जेव्हा डिनोट करतो तेव्हा आपण असं लिहितो X belongs to A. आता हे जे साइन आहे आपण याला काय बोलायचं, belongs to. आता रीड करायचं म्हणजे तुम्हाला सांगितलं X या साइनला म्हणतात बिलॉंग्स टू ए. लक्षात आलं असेल तुम्हाला. दुसरा पण एक प्रकार आहे, आपण दुसऱ्या तरीकेने पण आपण बोलू शकतो जसं की एक्स इज एन एलिमेंट ऑफ ए. म्हणजे हा एक्स आहे हा कोणाचा एलिमेंट आहे, ए चा एलिमेंट आहे. जसं की एक्झाम्पल पण बघून घेऊ आपण याचा. हा काय आपला सेट, मी तुम्हाला आधीच बोलली जो कॅपिटल लेटर मध्ये असतो तो सेट असतो. जसं की इथे मी लिहिलं ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता हा एक्स आहे तो आपण मध्ये लिहिणार कारण तो स्मॉल आहे. इथे लिहिला मी एक्स म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा एक्स आहे हा एलिमेंट आहे. कोणाचा एलिमेंट आहे, सेट ए चा. कारण मी तुम्हाला आधीच बोलली एलिमेंट आपण कशाला म्हणतो,
आधी जसं आपण हे वर्स लिहिले तसंच ॲज इट इज लिहून घेऊ. मी कन्फ्युज नाही होणार. म्हणजे एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए म्हणजे आता या ठिकाणी जी साइन दिसते याला आपण काय केलंय, एक डॅश मारले. म्हणजे एक्स हा ए सेटचा इलेमेंट नाही आहे असं हे डॅश दर्शवते. आता दुसरं पण एक लिहून घेऊ. और आपण असं दुसऱ्या पद्धतीने पण बोलू शकतो. एक्स इज नॉट ॲन इलेमेंट ऑफ सेट ए. म्हणजे एक्स हा सेट ए चा इलेमेंट नाही आहे. एक्झाम्पल पाहून घेऊ आपण. एक्झाम्पल दिसून येते तुम्हाला खाली. आता इथे समजा इथे तुम्हाला कसं दिसत इथे पाहून घेऊ आपण याचं एक्झाम्पल. खालचे लास्ट एक्झाम्पल बघतो आपण. इथे सेट ए आहे, कर्ली ब्रॅकेट केला मी इथे. इथे विचारलं काय, व्यवस्थित लक्ष द्या. सेट ए चा एक्स हा इलेमेंट नाही म्हणजे कसं लिहायचं आपण ते आता. एक्स सोडून समजा इथे वाय आहे, झेड आहे. तुम्हाला इथे एक्स दिसतोय का, नाही. याचा अर्थ काय झाला, एक्स इज नॉट ॲन इलेमेंट ऑफ ए म्हणजे सेट ए मध्ये हा एक्स इलेमेंट नाही आहे. कळलं तुम्हाला व्यवस्थित. जर इलेमेंट असला असता तर एक्स कर्ली ब्रॅकेट ए कर्ली ब्रॅकेट एक्स म्हणजे एक्स इज अन एलिमेंट ऑफ ए. म्हणजे जर एक्स मध्ये असेल तर हा एक्स चा एलिमेंट आहे. इथे एक्स दिसतोय का, नाही. तर तो एक्स इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ ए म्हणजे एक्स ए चा एलिमेंट नाही आहे. माझ्यामध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्ट व्यवस्थित समजल्या असतील. नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. आता पुढची कन्सेप्ट आहे आपण पाहून घेऊ. सेटचे जे नंबर असतात त्याला कसे डिनोट करायचे, एन म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण पाहून घेऊ. आता त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेट्स बघू. तर चला मग आता मी जसं जसं लिहिते तुम्ही तसं नोटबुक मध्ये राईट डाऊन करत चला. नाऊ आता आपल्याला काय पाहिजे, let us observe sets of number. Let us observe the set of numbers. Now let us observe the set of numbers. आता बघा n इज इक्वल टू डब्ल्यू. थोडे इकडे लिहिले मी, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. एन इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू नंतर काय येईल आपला आय, नंतर क्यू, लास्ट वन इज आर. आता लक्ष द्या. बरोबर. एन म्हणजे काय असतो आपला, जर आपल्याला डिनोट करायचा आहे एन चा सेट तर आपण एन चा अर्थ काय असतो, एन मीन्स नॅचरल नंबर. तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी आपल्याला नॅचरल नंबर्स लिहायचे असतील तिथे आपण एन चा वापर करायचा. सेट एन आणि तो पण कॅपिटल लिहायचा कारण आपला हा सेट आहे. आता नॅचरल नंबर कुठून सुरू होता बरं तुम्ही सांगा. जर नॅचरल नंबर नेहमी 1 पासून स्टार्ट होतात ते पण इन्फिनाइट पर्यंत. म्हणजे ते किती बनू शकतात, 1 2 3 4 5 इन्फायनाइट आपण इथे करून देऊ. बरोबर. नंतर होल नंबर. होल नंबर सांगायला तुम्ही कुठून सुरू होतात, तर होल नंबर हे 0 पासून स्टार्ट होतात. कर्ली ब्रॅकेट 0. होल नंबर पण स्टार्ट 0 पासून होतात ते इन्फायनाइट पर्यंत किती पण असू शकतात ते. म्हणून आपण इथे लिहू 1 2 3 4 आणि इथे इन्फायनाइट म्हणजे अनगिनत. आता इंटिजर्स. इंटिजर्स कुठून सुरू होतात बरं सांगा बरं लवकर. इंटिजर्स म्हणजे काय, कुठून सुरू होतात, तर इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर्स ॲज वेल ॲज निगेटिव्ह आणि त्याच्यात ओ सुद्धा 0 सुद्धा असतो. म्हणजे इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह आणि त्याच्यात 0 सुद्धा असतो. इंटिजर मध्ये सगळे नंबर्स असतात. जसे की बघा आपण
आता इथे पाहून घेऊ -3 -2 -1 नंतर 0 मग 1 2 3 इन्फायनाइट पर्यंत हे पण किती येणार इन्फायनाइट इकडे पण आपण इन्फायनाइट करून घेऊ तुम्ही समजून घ्या व्यवस्थित आता क्यू म्हणजे काय असतं क्यू हा जो अल्फाबेट आहे लेटर आहे तो काय दर्शवतो सांगा बरं क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स क्यू इज अ सेट ऑफ द क्यू हा काय दर्शवतो रॅशनल नंबर क्यू सेट काय दर्शवतो रॅशनल नंबर लक्षात ठेवा क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स आणि आर काय दर्शवतो आर इज अ रियल नंबर आणि रॅशनल नंबर म्हणजे लक्षात ठेवा क्यू हा सेट रॅशनल नंबर दर्शवतो आणि आर हा सेट रियल नंबर दर्शवतो हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा n म्हणजे काय असतं नॅचरल नंबर जे 1 पासून इन्फायनाइट पर्यंत असतात स्टार्ट 1 पासून होतात होल नंबर जे असतात ते स्टार्ट 0 पासून होतात तर इन्फायनाइट पर्यंत इंटिजर जे असतात त्याच्यामध्ये -1 नंबर येतात ॲज वेल ॲज प्लस अँड 0 ऑल्सो म्हणजे इंटिजर मध्ये मायनस प्लस 0 तिघ येतात आणि इन्फायनाइट पर्यंत असतात क्यू मध्ये सगळ्यात सिंपल रॅशनल नंबर आणि आर मध्ये रियल नंबर बस झालं आता आपण बघू मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स म्हणजे आपल्याला कुठल्या मेथड्स बघायच्या सेट्स आपण कसे लिहायचे ते आपण सगळ्यात ते इम्पॉर्टंट म्हणजे पाहून घेणार आहोत तुम्ही लिहून घ्या एक मिनिट मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स आता आपल्याला लिहायचं कसं ते पाहायचंय सेट्स पहिले आहे लिस्टिंग मेथड त्यालाच आपण म्हणतो रोस्टर मेथड लिस्टिंग आणि रोस्टर हा एकच आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म आपण रूल मेथडलाच सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतो प्रत्येकाला एकेकाला दोन नावं आहेत म्हणून तुम्ही याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही म्हणून डायरेक्ट लर्न करून घ्या लिस्टिंग मेथडला रोस्टर मेथड पण म्हणायचं म्हणू शकतो रूल मेथडला सेट बिल्डर फॉर्म पण म्हणू शकतो आता लिहायचं कसं समजा सेट ए आहे आपल्याला जर सांगितलं आहे जर समजा लिस्टिंग मेथडला कन्वर्ट करायचं असेल रूल मेथड मध्ये व्यवस्थित लक्ष देऊन ऐका जर आपल्याला लिस्टिंग मेथड दिलेली असेल एक्झाम मध्ये मग काय दिलेलं असेल a इज इक्वल टू ब्रॅकेट 5, 10, 15, 20, 25 आता ही गोष्ट तुम्हाला दिलेली असेल आणि ते तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म तर ते कसं करायचं तर बघा आपल्याला ही गोष्ट देऊन दिली त्यांनी मग आता आपल्याला रूल बनवायचा त्याचा रूल कसा रूल तर बघा आता ए आता वाचायचं शिकू द्या तुम्ही याला वाचायचं कसं हे तुम्ही आधी समजून घ्या सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x is all such that x is a multiple of 5 and is less than 30 set a is the a all x such that x is a multiple of 5 and is less than 30 कळलं तुम्हाला म्हणजे याचा अर्थ काय आहे इथे तुम्ही पहिले पाहायचं बघा तुम्हाला इथे काय दिसतंय 5 ने वाढत जाते म्हणजे ते 5 चा टेबल आहे मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे काय आता बघा ते 25 जर आपण फक्त इथपर्यंत लिहिलं असतं तर याचा अर्थ काय झाला असता की ही गोष्ट 25 नंतर पण वाढते म्हणजे 30 परत 35 ही गोष्ट वाढत जाणार आहे पण आपल्याला इथे कसं दिलेलं आहे का नाही फक्त 25 पर्यंतच दिलंय म्हणून आपण इथे काय लिहिलं इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30 म्हणजे 30 पेक्षा कमी आहे म्हणजे हा जो सेट दिलाय त्याच्यामध्ये 30 पेक्षा कमीचे जे मल्टिपल ऑफ 5 आहेत तितकेच डिनोट केलेले आहेत कळलं तुम्हाला आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला एक्झाम मध्ये रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म जर असा दिलेला असेल हे तुम्हाला समजा एक्सप्रेस क्वेश्चन मध्ये दिलेले आहे आणि तुम्हाला हे कन्वर्ट करायचं आहे रोस्टर मेथड मध्ये तर तुम्ही कसं करणार ते तुम्ही पहिले व्यवस्थित वाचा
B is a set of all y sets such that y is a letter of word डिव्हिजन. आता डिव्हिजन हा शब्द आहे, तुम्हाला तो रोस्टर मेथड मध्ये लिहायचा आहे. ऑलरेडी तुम्हाला तो कुठल्या मेथड मध्ये दिला आहे, रूल मेथड मध्ये दिलेला आहे. आता इथे लक्ष द्या, b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट वाटत असेल की मी आधी काय सांगितलं होतं, जे एलिमेंट आहेत ते नेहमी स्मॉल लेटर मध्ये लिहायचे. आधी 2 मिनिटात मी तुम्हाला हे बोललेली आहे. पण लक्ष द्या, जर आपल्याला रूल मेथड मध्ये सगळे जे अल्फाबेट आहेत ते जर कॅपिटल मध्ये असतील तर तुम्ही रोस्टर मेथड मध्ये पण कॅपिटलच लिहायचं. जर फक्त पहिला लेटर कॅपिटल असेल आणि दुसरे सगळे स्मॉल असतील तर लिहिताना रोस्टर मेथड मध्ये स्मॉलच लिहायचं. पण इथे आपल्याला काय दिले तुम्ही बघा व्यवस्थित, रूल मेथड मध्ये सगळे जे अल्फाबेट आहे, डिव्हिजन जो हा आपल्याला एक वर्ड दिला आहे तो पूर्ण कॅपिटल मध्ये आहे, म्हणून रोस्टर मध्ये लिहिताना मी पूर्ण कॅपिटल लिहिलेला आहे. आता बघा इथे डी लिहिला गेला, डी नंतर आय, मग मी लिहिला व्ही, परत काय आलेला आहे आय, मग इथे परत आय लिहिला का नाही. तर रोस्टर मेथड मध्ये लिहिताना लक्ष द्या, रिपीटची जी प्रोसेस असते ती नसते. म्हणजे रिपीट आपण कुठलाच शब्द अक्षर करू शकत नाही, एक पण लेटर आपण रिपीट करू शकत नाही. आता डी झाला, आय लिहिला, व्ही, आय एक वेळा झाला म्हणजे तो रिपीट लिहायचा नाही. एस इथे लिहिला, आय परत इथे आहे पण इथे लिहायचा का आपण, रोस्टर मेथड मध्ये अजिबात नाही, आपण कुठलाच लेटर रिपीट करू शकत नाही. आता इथे ओ एकच वेळा आला म्हणून आपण इथे ओ लिहिला, ए पण लिहून टाकला. म्हणजे याच्यात काय समजलं, आपल्याला कुठलाच लेटर रिपीट करायचा नसतो रोस्टर मेथड मध्ये. आता बघा लास्ट वन पाहूया आपण, लिस्टिंग अँड रोस्टर मेथड. सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. इथे तुम्हाला काय दिसतंय बघा, सांगा. तर लक्ष द्या तुम्ही, इथे 2 चा स्क्वेअर काय येतो 4, 3 चा स्क्वेअर काय येतो 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36. म्हणजे हे जे नंबर आहेत हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. मग तुम्ही आता इथे कसं लिहायचं, सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 40. म्हणजे आता हे परफेक्ट स्क्वेअर नंबर तुम्हाला कळलं, पण ते कुठपर्यंत आहे, फक्त 40 पर्यंतच आहे, बरोबर की नाही. आता 7 चा स्क्वेअर काय होतो, 7 चा स्क्वेअर काय होतो सांगा बरं. 7 चा स्क्वेअर 49. मग आपण काय लिहिलं, 36 च्या नंतर काय येतो 40, म्हणजे जो आपण राऊंड ऑफ करतो त्याच्या प्रमाणे घेतले आपण इथे. म्हणून 1 to 40 पर्यंतचे जे स्क्वेअर आहेत त्याच्याच मध्ये इथे नंबर आलेले आहेत. म्हणून आपण कसं लिहिलं, सी, परत मी रीड करून दाखवते. तुम्हाला जर रीड करायला सांगितलं स्कूल मध्ये तर डिफिकल्टी यायला नको, म्हणून मी तुम्हाला परत हे रीड करून दाखवते. लक्ष द्या व्यवस्थित. सेट सी इज ऑल एक्स सच दॅट, याला आपण काय करायचं, ऑल एक्स म्हणजे हे जे आहे ते पूर्ण एक्स चे एलिमेंट आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून सेट सी इज ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. एक्स जो आहे, एक्स म्हणजे काय, आपले हे जे एलिमेंट आहेत ते, हे सगळे काय दिसतात आपल्याला परफेक्ट स्क्वेअर नंबर. पण एक गोष्ट काय दिली, ती कुठल्या नंबरच्या मध्ये आहे, फक्त 1 to 40 इतक्या स्क्वेअर मध्ये ते जे परफेक्ट स्क्वेअर आहेत ते आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो बिटवीन आहे ना तो तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकता. कसं लिहू शकता ते पहा व्यवस्थित. इथे मी तुम्हाला एक लिहून देते, 1x * 40. हे तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला वर लिहून दाखवते. आपला बोर्ड छोटा बोलतोय आय थिंक, इथे दिसत असेल तुम्हाला नसेल तर इथे वर लिहून देते मी. हे जे थर्ड नंबरचा आहे हा बिटवीन कसं लिहायचा हे तुम्हाला सांगते मी, कन्फ्यूज होऊ नका. हे वर मी नेमकं काय लिहिलेलं आहे तुम्हाला बिटवीन कसं लिहायचं ते पण सांगते. आता जेव्हा प्रॅक्टिस सेट स्टार्ट होईल, आता ही सुरुवात आहे म्हणून स्टार्टिंगला मी तुम्हाला थोडं पूर्ण जसं बेसिक पासून असं तशा शब्दांचा वापर करते, पण हा बिटवीन पुढे मी कसा लिहिल ते पण सांगते तुम्हाला. इथे ब्रॅकेट मध्ये लिहून दाखवते, 1 to 40 याच्या मधले नंबर्स आपल्याला दर्शवायचे आहेत. तर मी कसं लिहिणार, 1x
इथे 40. याला आपण बिटवीन म्हणतो. बिटवीन हा बिटवीनचा अर्थ असा असतो की जो एक्स इलेमेंट आहे म्हणजे एक्सचे जे इलेमेंट आहे ते 1 आणि 1 आणि 40 याच्या मधले इलेमेंट्स आहेत, म्हणून एक दुसरा पण मेथड आहे बिटवीन असेल ह्याचा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान प्रकारे समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करा आणि त्यांना पण या बेसिक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजू शकतील. आणि आता लवकरच मी तुम्हाला 1.1 पण अपलोड करून देणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करा, 2-3 वेळा रिवाइज करा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील हे रीड कसं करायचं, सेट्स कसे असतात, सेटचे कुठले मेथड असतात, 2-3 कुठल्या मेथड आहेत त्या, ते तुम्हाला सगळ्या व्यवस्थित अंडरस्टँड आता झाल्याच आहे. ते व्यवस्थित नोट डाऊन करा आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल, जर डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिले तुम्ही सबस्क्राइब करा. श्री राधे राधे.